लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे। काल लातूरच्या निलंगा देवणी महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। तर या अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। तर कालच्या दिवशी उदगीरच्या लोहारपाटी येथे नवरदेव आणि चुलत भावाचा भीषण अपघातात मृत्यू झाला। या घटना ताज्या असतानाच आज पहाटे लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा येथे भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबत अधिक माहिती अशी की काल पहाटे 11 एप्रिल रोजी लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा येथे भीषण अपघात झाला आहे। या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। भरधाव कारला कट मारल्यानंतर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे। गाडीला कट मारल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार डिवायडरला धडकून हा भीषण अपघात झाला। या अपघातात मल्लिका अर्जुन कनडे आणि राहुल कनडे या 2 पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर गाडीमधील इतर 4 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली। अपघातातील जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तसेच अपघातानंतर घटनास्थळी रेणापूर पोलिसांनी पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे।